बघा मथुर फॅन्स राहुल दादा आम्ही बेलगावकर बिंदोडचा बेतात बादशाह मथुर एखादा बॉस कुठून आले? बेळगाव. कोण कोण आले? चौघ जण आले. कधी आले ते? रात्री 2ला आले का? काय बॅनर वगैरे काय विषय? मथुरसाठी तुम्ही पण आहात का? मथुर प्रेमी आहेत मित्रांनो इथं बघा. मथुरसाठी किती किलोमीटर तरी पण इथं? 250 किलोमीटर. ठीक आहे चला आज नक्की मथुर गुलाल घेईल आणि सर्व मथुर प्रेमींना खुश करेन. तर आता बघा फायनल साठी पात्र झालेलं मथुर आणि दादांचं बघा मथुर प्रेमी आहेत त्यांनी सुंदर असा बॅनर देखील बनवलेला आहे मथुर प्रेमीचा. तर चला आता दादांशी बोलूया. दादा नमस्कार. आणि या बाजूला आपले स्वर्गीय रणजित निमालकर सर त्यांची एक आठवण 2 फोटो आहेत बघा. एक काला दिवस बोलला जाईल आपला बैलगाडा क्षेत्रातील. मित्रांनो कुठून आलात तुम्ही? मी कल्याणवरून आलो. कल्याणवरून आणि मी नाशिकहून. मग कसा वाटला आज आपल्या मथुरने आता फायनलसाठी पात्र राहिलेलं आहे त्याच्यासाठी? खूप आनंद वाटतो. मथुर पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल. आणि इथे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची कमी बसते सर असते तर आज खूप आम्हाला आनंद झाला असता. बरोबर आहे. तर मग आज कसा जल्लोष वगैरे कसा असणार आहे? जल्लोष तर आता फायनल गुलाल घेतला जल्लोष तर होणार आहे 100%. बरोबर आहे. आणि खूप आनंद होईल की पुशेगावमध्ये मथुर प्रथमदा हिंद केसरी आणि गुलालाचा मानकरी होईल. बरोबर आहे. बघा परत एक बॅनर मारूया मथुर प्रेमी. चला धन्यवाद. तर दादा बघा मथुरचे एकदम कट्टर फॅन आहेत. तर चला यांच्याशी आता चर्चा करूया. दादा बॅनर म्हणजे काय विषय? बॅनर तुम्ही छापून म्हणजे मथुरने आज दाखवून दिलं नाही का त्याच्या मालकासाठी आणि फॅमिलीसाठी तो फॅमिलीसाठी काही करू शकतो काही नाही करू शकतो. आणि त्यांनी म्हणजे जे वडकीचं मैदान मारलं तर अशी मला एक अपेक्षा होती का पुसेगावचं गुलाल 100% घेणार म्हणजे घेणार. अपेक्षा मी त्या जोशातच आज नाशिकवरून इथं पुसेगावच्या मैदानामध्ये आलेलो होतो. तुम्ही म्हणजे आधीच तयारीत होते की बॅनर तुम्ही छापून चालले? बॅनर म्हणजे माझा तो म्हणजे असं वाटतं का गुलाल घेणार म्हणजे घेणार. बघा मित्रांनो असा प्रेम आणि कॉन्फिडन्स आहे मथुरवर की मथुर नक्की गुलालात राहील. आणि मथुरच्या फॅन्सच्या प्रेमामुळे मथुर सर्वांचे स्वप्न आता पूर्ण करतोय. दादा त्याबद्दल काय बोलाल? असं त्यांनी त्याच्या फॅन फॅमिलीचं दादांचं स्वप्न नेहमी पुढे भविष्यामध्ये पण पूर्ण करत राहावं. चला धन्यवाद दादा. सबस्क्रायबर भेटलेला. भाऊ कुठून आलात? कर्नाटक मधून बेळगावरून. कुठून? बेळगावरून. किती इथं अंतर तुम्हाला पोचायला तरी पण? काय म्हटलं? इथं म्हणजे पोचायला किती अंतर आहे अंदाज? काही 300 किलोमीटर होतं आम्हाला. 300 किलोमीटर. मग कसा वाटला इथे येऊन? एक नंबर वाटला. खास करून कोणाची शर्यत बघायला आलते? मथुरसाठी आलेलो. मथुरसाठी. मग मथुर आता गुलालात राहणार आहे म्हणजे फायनल साठी पात्र. कसा आनंद असणार? एक नंबर आनंद. एक नंबर असणार आहे. कोण कोण आलेले? आता मित्र परिवार सगळे आहेत. बघा या बाजूला पूर्ण मित्र परिवार आहे. 20-25 लोक आले. 20-25 जण आले. काय बस केले का काय? नाही घरची गाडी आहे. घरची गाडी आहे. ठीक आहे चालेल. का मथुर प्रेमी आहे. भावा कुठला तू? आंबेरी. मथुरचा कट्टर फॅन आहे. किती किलोमीटर आहे इथे यायला तुम्हाला? आंबेरी 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आहे. मग काय मग मथुर आज गुलाल घेईल का? हा घेणार की. एक नंबर 100% करणार. 100% करणार. कसं प्रेम आहे मथुरवर? मथुर मुंबईचा म्हणजे किंग म्हणलं जातं त्याच्यामुळे आपल्याला मथुरवर जास्त प्रेम आहे. बरं. चला एन्जॉय करा. कुठला आहे? बेळगाव. कोणाची शर्यत बघायला आलं इथं? मथुर. बिंदोडचा बादशाह मथुर.
काय मथुर गुलाल घेईल का? हा गुलाल गेला आज मथुर 100% ना? काय बोलशील फॅन बद्दल? किती क्रेज आहे मथुरच्या फॅनचा? फुल ना? ठीक आहे, चला. गुलाल घेणार मथुर. आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. कुठून आलेत? यवतमाळ. खास करून कोणाची शर्यत बघायला आलते? मथुर तर आता फायनल साठी पात्र झालेले आहेत. तर मग कसा आनंद असणार आहे? आनंद, खूप आनंद आहे. कसा वाटला आजचा मैदान? एक नंबर भारी. पब्लिक पण एवढी सांभाळत नव्हती. पब्लिक आहे आज. ठीक आहे, चला एन्जॉय करा मस्त.